शक्तीपीठ महामार्गाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध अजूनपर्यंत संपलेला नाही. होय, मी असं म्हणतोय कारण जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा सांगलीतील शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे असा प्रश्न विचारला जातोय की हा खरोखर महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आहे की राज्यातील सुपीक जमिनीवरून जाणारा एक मोठा संघर्ष आहे. तर दुसरीकडे काही आंदोलकांकडून या प्रकल्पाचा थेट फायदा अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींना होणार असा गंभीर आरोप लावण्यात येतोय. त्यामुळे सांगलीतील शेतकरी रस्त्यावर उतरले असून थेट जिल्हा परिषदेत ठराव मंजूर होताना दिसतोय. म्हणूनच आता विषय फक्त एका महामार्गापुरता मर्यादित राहिलेला नसून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन उभा राहिलाय. याच कारणाने सांगली जिल्ह्यातील बळीराजा आता हवालदिल झाला आहे आणि राज्य सरकार समोर देखील मोठा संभ्रम निर्माण झालाय. याआधी अशाच प्रकारे काही जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित महामार्गाला विरोध केला गेला होता, परंतु आता रस्ता बदलून देखील विरोध कमी झालेला नाही. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग खरोखर वास्तवात उतरणार का यावरच मोठी शंका निर्माण झाली आहे. आता हे आंदोलन म्हणजे फक्त जमिनीचा प्रश्न उरलेला नसून तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे. तर नेमकं काय आहे या आंदोलनामागचं सत्य, आंदोलक शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत आणि आता यावर नेमका कोणता निर्णय घेतला जाऊ शकतो, तर चला सर्व काही अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. या मार्गाद्वारे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे जसे की कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूर येथील रेणुका देवी एकामेकांशी जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील अनेक जिल्हे एकामेकांशी अगदी वेगवान पद्धतीने जोडले जाणार असल्याचा सरकारचा दावा आहे. शासनाच्या मते या रस्ते प्रकल्पामुळे प्रवासाला लागणारा वेळ कमी होईल, धार्मिक तीर्थक्षेत्रावरील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये उद्योग व्यवसाय वाढतील आणि भविष्यात रोजगाराच्या आणखी नवीन संधी उपलब्ध होतील. आता अशातच एकीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे शेतकरी मात्र मोठ्या अडचणीत सापडला आहे. कारण राज्य सरकारने साकारलेल्या या विकासाच्या चित्राला सांगली जिल्ह्यातून आता मोठा विरोध होताना दिसतोय. कारण ज्या जमिनीमधून हा महामार्ग प्रस्तावित केला गेलाय त्या फक्त पडीक जमीन नाहीत, अनेक कुटुंबाची वाढ वडिलांची संपत्ती आहे, त्यांच्या उपजीविकेचा महत्त्वपूर्ण आधार आहेत. या भागातील जमिनी अत्यंत सुपीक असून या ठिकाणी ऊस, द्राक्षे, डाळी, भाजीपाला आणि इतर प्रमुख पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील या जमिनी जर भूसंपादनात गेल्या तर त्याचा परिणाम फक्त स्थानिक शेतकऱ्यांवरच होणार नाही, तर त्यासोबतच या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्था देखील कोलमडू शकते. याच कारणामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि ग्रामस्थ आता मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊ लागले आहेत. आता या प्रकरणी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बैठकींचे सत्र सुरू आहे. त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधी जसे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांकडे निवेदने सोपवली जात आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार आणि खासदारांच्या देखील भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. म्हणूनच या संपूर्ण आंदोलनाचा दबाव आता जिल्हा परिषदेपर्यंत जाऊन पोहोचला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेत या विषयावर चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या बाजूने ठराव मंजूर करण्यात आलाय. या ठरावातून स्थानिक शेतकऱ्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की सरकारने प्रस्तावित महामार्गावर फेरविचार करावा, सुपीक जमिनी टाळाव्यात आणि स्थानिक नागरिकांची चर्चा करून पर्यायी मार्ग निश्चित करावा. परंतु मित्रांनो, शक्तीपीठ महामार्गाला झालेल्या विरोधाचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. याआधी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे भूसंपादन प्रक्रियेला विरोध दर्शवण्यात आला होता. याआधी कोल्हापूर, सातारा, धाराशिव, सोलापूर, बीड आणि इतर काही भागांमध्येही प्रस्तावित मार्गामुळे सुपीक शेती, बागायती क्षेत्र आणि गावांच्या अस्तित्वावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. अनेक ठिकाणी ग्रामसभांनी ठराव मंजूर केले, मोर्चे काढण्यात आले, निवेदने देण्यात आली आणि सरकारने मार्गात बदल करावा अशी सातत्याने मागणी करण्यात आली. राज्यभरातील याच वाढत्या विरोधाची दखल घेत राज्य सरकारकडून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गात मोठा बदल करण्यात आला. त्यामुळे अनेकांना वाटलं होतं की आता हा वाद शांत होईल, परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. आता हा नवीन मार्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याऐवजी सांगली जिल्ह्यातून वळवण्यात आला आहे. परंतु मार्गात काही बदल झाले असले तरी अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की
आजही मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन संपादनाच्या कक्षेत येत आहे. त्यामुळे विरोध कमी होण्याऐवजी तो आता आणखी संघटित आणि तीव्र होताना दिसत आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील खानपूर, कडेगाव, कुलूस, वाळवा आणि शिराळा या तालुक्यांमधील अत्यंत सुपीक जमीन घेतली जाणार आहे. त्यामुळे या भागातील अनेक अल्पभूधारक शेतकरी पूर्णपणे जमीनहीन होणार आहेत. सोबतच गावे दुभंगणार आहेत. पुराचा धोका वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे परिसरातील पर्यावरणाची देखील मोठी हानी होणार आहे. विशेष म्हणजे एवढे नुकसान सहन करून देखील यामध्ये शेतकऱ्यांचा काहीच फायदा नाही. म्हणूनच या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेत लोकभावनेचा आदर ठेवत हा ठराव याआधीच मंजूर करण्यात आला आहे. म्हणूनच आता सांगली जिल्हा परिषदेने देखील अशाच प्रकारे ठराव मंजूर करून घ्यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शक्तीपीठ महामार्गाकडे पाहिले जाते. परंतु आता अशातच विकासाच्या या ड्रीम प्रोजेक्टला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसू लागलाय. आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या महामार्गाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही. हा महामार्ग फक्त अडाणी अंबानीच्या सोयीसाठी बनवला जात आहे, असा गंभीर आरोप देखील राज्य सरकारवर लावण्यात येतोय. सध्या स्थितीत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार या महामार्गामुळे राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये जवळपास 25,000 एकर सुपीक जमीन काढून घेतली जाणार आहे. त्यामुळे विकास हा नेहमी शेतकऱ्यांच्या पोटावर लाद देऊनच केला जातो का, असा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित होताना दिसतोय. म्हणूनच हा प्रश्न फक्त जमिनीतील मोबदल्याचा उरलेला नसून राज्यातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा मुद्दा बनलाय. यापूर्वीही महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी जमीन संपादन झाले आहे. काही ठिकाणी प्रकल्प यशस्वी झाले तर काही ठिकाणी भरपाई, पुनर्वसन आणि रोजगाराच्या आश्वासनाबाबत वाद निर्माण झाले. त्यामुळे आज शेतकरी अधिक जागरूक आणि सावध झाल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच आता राज्य सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधत या समस्येवर नेमका कोणता तोडगा काढते हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता या संघर्षात शेतकरी जिंकणार की राज्य सरकार आणखी नवा तोडगा काढणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.